घरी 12 वाजतात घराच्या बाहेर, गावाच्या बाहेर निघायला ह्यांना. मग जायचे किती वाजता, झोपावं कधी? सकाळी काल्याच्या कीर्तनासाठी पुन्हा सकाळी 8ला घरून निघावं लागते, 7ला घरून निघावं लागते. ह्यांना काही जीवन आहे की नाही? ह्याला मुलं बाळ आहेत की नाही? यांना परिवार आहे की नाही? म्हणून आम्ही सर्व परिसराचं सुद्धा आंबा 7 ते 9 कीर्तन टाकायचं पत्रिकेवर. आता एवढं गाव आहे हे वाई, 6:30 वाजता एकही माणूस जेवायचं शिल्लक राहिलं नव्हतं. म्हणजे कसं जेवण केलं असेल सांगा? सगळ्या कारभाऱ्या करता टाळी वाजवा ह्या सगळ्या. 6:45 वाजता सगळे भांडे धुतलेत हे ना, जेव घातले सगळे लोक. मनापासून धन्यवाद गावकरी मंडळीला. माझं 8 ते 10 असताना रात्री माझं कावीला होतं, कावी 8 ते 10च होतं त्यांचं. मी स्टेटसला टाकलं, लेकरायचं नुकसान पाहता आमच्या आरोग्याचा विचार करून पुढे जर तुम्हाला आम्हाला जास्त दिवस आमच्याकडून काम करून घ्यायचंय का, 7 ते 9 करा. रात्री 7 ते 9 केलं त्यांनी. रात्री तिथं 30,000 लोक होते कीर्तनाला. किती हजार होते? 30,000 लोकांचं अन्नदान होतं. 7 ते 9 तर 7 ते 9 म्हणले महाराज. आदल्या दिवशी सांगितलं लोक 6:30लाच जागा धरून बसली होती. हे 6:30लाच बसलेले लोक आहेत, हे जागा धरून बसलेली 6:30लाच बसलेत. 7 ते 9 7 ते 9. आमच्या आरोग्यासाठी आम्ही म्हणत नाहीये तुम्हाला आमच्याकडून 4 दिवस सेवा जास्त करायची का? आम्हाला 1 तास अलीकडे आणा की, काय बिघडलं? दोन्ही कावी संस्थान आणि ही वावी संस्थान, तिथं बी किसनगिरी महाराजचं संस्थान, इथं रामगिरी महाराज आमचे गोरक्षनाथ महाराज संस्थान. 7 ते 9 कीर्तनाचा वेळ केला. आपण जसा केला, परिसरातल्या सगळ्या हिंगोली जिल्ह्यातल्या सगळ्या आलेल्या मंडळीला माझी कळकळीची विनंती आहे, आमचे भजने वाचविण्याकरता आम्हाला 1 तास आमचा जरा कमी करा. आमचे भजने जगले पाहिजे, आमचे भजने वाचले पाहिजे. आमचे भजनेच नाही वाचले तर मी काय करू एकटा? आमच्या भजनेलाच काय झालं होतं मी काय करू? आणि म्हणून तुम्हाला कळकळीची विनंती, जेवढे मला पत्रिका आलेत, सुकळी आली, 7 ते 9 कीर्तन करायचं. पत्रिका जरी छापली तर पहिल्या दिवशीच सांगायचं उद्यापासून कीर्तन 7 ते 9. सगळ्या कीर्तनकाराला 7 ते 9. सगळ्या पाहुण्याला मॅसेज टाकायचा 7 ते 9. तुम्ही आज माणूस मेलं की मॅसेज टाकता का नाही, इतक्या वाजता अंत्यविधी, तुम्ही तितक्याच वाजता जाता का? तुम्ही म्हणता मला इतक्या वाजता येणं होत नाही, इतक्या वाजता माती करा असं म्हणता का? तिकडून आला ना मॅसेज 4 वाजता माती, 4 वाजता मौत आहे, तुम्ही 4ला जाता का 4:30ला जाता? आणि म्हणून तसं जसं करता तसं आमच्या आरोग्याकरता तुम्हाला कळकळीची विनंती आहे, 7 ते 9 कीर्तन करा. आणि म्हणून हे असा आग्रह केल्यामुळं तुम्ही केलंय, 7 ते 9 कीर्तन केलं, त्याचा मला स्वाभिमान वाटला. पुढच्या वर्षी पत्रिकेवर सुद्धा सरपंच, पत्रिकेवर सुद्धा पुढच्या वर्षी 7 ते 9च करा. आंबा 7 ते 9च करा. मला जितके ओळखीतात लोक त्यानं तरी माझ्याकडे शब्दाला मान द्या. आता जेला ओळखीतच नाहीत माहितीला त्याला मी काय बोलू? ज्यांना माझी ओळख आहे त्यांना तरी विनंती की 7 ते 9 कीर्तनाचा वेळ करा. विठोबा रखुमाई, टाळी वाजवा, टाळी वाजवा, टाळी वाजवा. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज ज्ञानेश्वर माऊली. विठ्ठल जय जय विठ्ठल, जय विठ्ठल, जय जय.